राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी नाशिक मतदारसंघातील घर क्रमांकाचा उल्लेख करत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदार असल्याचे आरोप पत्रकार परिषदेमध्ये केलेले आहेत। नाशिकमध्ये 3829 या क्रमांकाच्या घरामध्ये 113 मतदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणी झी24 तासनं रियालिटी चेक केलाय। जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपाची पडताळणी करण्यासाठी झी24 तासनं थेट पत्ताच शोधून काढलाय। नाशिकमधील जुना कठडा परिसरामध्ये झी24 तास पोहोचले। आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्या या रियालिटी चेक मध्ये नेमकं काय समोर आलेलं आहे पाहूया। घराच्या समोर असलेल्या बिल्डिंग मध्ये आहोत। आपण बघू शकतो साई सखा पार्क असं या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि ही मोठी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे। त्याच घराच्या ठिकाणी ज्या बाबतीत 3829 क्रमांकाच्या घरामध्ये 813 मतदार असल्याचे आरोप जयंत पाटील यांनी केलेले होते। खरं तर वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी याच घराचे मालक लक्ष्मणराव मांडे आणि त्यांना अण्णासाहेब मांडे असंही म्हणतात, ते आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की नेमकं काय वस्तुस्थिती आहे। 813 मतदार कसे काय असू? कश नाहीच ना, दोनच घरं होते आमचे छोटे, ते जुने घरं होते, भेंडींच्या मातीचे घर होते ते जुने। जास्त माणसं राहू शकत नाही ना, मग पण मग मतदार यादीमध्ये तर एवढे नंबर, ह्या नंबरवर इतकी मतदार दिसत आहेत, तर कसं पण आम्हाला माहितच नाही ना काही। तर आमच्या मतदार यादी यायची त्यावेळेस आमच्या घराचं नाव यायचं ना आमचं नाव यायचं, कोणीच नव्हतं। पण मग यामध्ये काहीतरी गडबड आहे असं वाटतंय तुम्हाला? हा गडबड आहे। मग तुम्ही हे नोंदवलेले नाही? आम्ही कशाला नोंदवलं नाही, अजिबात नाही। तुम्ही नोंदवलेले नाही? आम्ही नाही नोंदवलं। आपण आहोत मांडे साहेब यांच्यासोबत, ज्यांचं हे घर होतं आणि ते स्वतः सांगतायत की 813 मतदारांची नावं कधीही या ठिकाणी नव्हती आणि त्यांनी सुद्धा ती नोंदवलेली नाहीयेत। मात्र ही नावं आली कशी, हे गौड बंगाल आहे। आता मतदार यादीमध्ये ही नावं आहेत का, याबाबत इलेक्शन कमिशनला विचारण्यासाठी आपण जाऊया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यातल्या मध्य विधानसभा मतदारसंघाच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे।